जय श्रीराम. रामो राजमणी सदा विजयते, रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहम्. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम माम् उद्धर. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे, वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. महारुद्रजे मारुती रामदास, कली माजिते जाहले रामदास. जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. जय श्रीराम. सगळ्यांना माझा नमस्कार. आपण रामदास स्वामींनी रचलेल्या मनाच्या श्लोकांवर त्यांच्याच कृपेने ही निरूपण सेवा करत आहोत. आपण दर रविवारी एक श्लोक अभ्यासाला घेतो आणि समर्थांना त्या माध्यमातून आपल्याला काय सांगायचं आहे, काय उपदेश आपल्या मनाला करायचं आहे ते आपण पाहतो. आज 69वा श्लोक आपण अभ्यासासाठी, विवेचनासाठी घेणार आहोत. तो श्लोक काय आहे हे आपण पहिल्यांदा बघूया आणि मग त्यावर त्याचं विवरण बघूया. सुखानंदकारी निवारी भयाते, जगी भक्तिभावे भजावे तयाते. विवेके तजावा अनाचार हेवा, प्रभाते मनी रामचिंतित जावा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. आपण शब्दार्थ बघूया. सुखानंदकारी. सुखानंदकारी म्हणजे काय? तर सुख आणि आनंद देणारा असा सुखानंदकारी राम तो काय करतो तर निवारी भयाते. निवारी म्हणजे निवारण करणे, नष्ट करणे. भयाते म्हणजे भय, भीती. जगी भक्तिभावे भजावे तयाते. भक्तिभावे म्हणजे अतिशय मनापासून, भक्तिभावाने, मनोभावे, भक्तीने परिपूर्ण, म्हणजे निष्काम आणि दंभविरहित भक्ती ज्याला आपण म्हणतो त्याला समर्थांनी भक्तिभावे असा शब्द वापरलेला आहे. भजावे तयाते. भजावे म्हणजे काय की त्याची उपासना करणे, भगवंताची. विवेके तजावा अनाचार हेवा. विवेके म्हणजे सत्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून. तजावा म्हणजे त्याग करणे, सोडून देणे. अनाचार म्हणजे काय तर जे चुकीचं आचरण आहे, चुकीचं कर्म आहे किंवा वाईट दुष्ट आचार आहेत, अधर्म ज्याला आपण म्हणतो, अनितीचं आचरण, त्याला अनाचार असं समर्थांनी म्हटलेलं आहे. आणि हेवा म्हणजे आपण जेव्हा दुसऱ्याचा द्वेष करतो किंवा मत्सर करतो त्याला हेवा असं म्हटलं आहे. याचा अर्थ काय आहे किंवा समर्थांना मनाला काय उपदेश करायचा आहे की हे मना, जो भगवंत आपल्याला खरं सुख आणि आनंद देतो, म्हणजे तो सुखानंदकारी आहे. जो भगवंत आपल्या मनामधली भीती किंवा जे भय आहे त्याचं निवारण करतो, त्या भगवंताला तू भक्तिभावाने शरण जा, त्याची उपासना कर, साधन कर. त्याला भक्तिभावाने तू त्याचं पूजन कर, त्याची निष्काम आणि दंभविरहित भक्ती कर. आणि पुढे काय म्हटलंय तिसऱ्या चरणात
की विवेके त्यजावा अनाचार हेवा, म्हणजे सत्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून जे अधर्माचं आचरण आहे, जे दुष्ट आचरण आहे, जो चुकीचा कर्माचा भाग आहे, अनितीचं जे आचरण आहे ते तू सोडून दे. आणि हेवा म्हणजे दुसऱ्याचा द्वेष आणि मत्सर करणं तू सोडून दे. म्हणजे अगदी सुरुवातीच्या श्लोकांमध्ये आपण बघितलं त्याप्रमाणे की एकीकडे मनाची स्थिती कशी असायला हवी हे समर्थ सांगतात आणि दुसरीकडे देहानी कसं वागायचं हे समर्थ आपल्याला सांगतात. म्हणजे 67व्या श्लोकापासून ते 76व्या श्लोकापर्यंत प्रत्येक वेळेला समर्थांनी 4थ्या चरणामध्ये हे सांगितलंय की प्रभाते मनी राम चिंतित जावा, तो राम कसा आहे हे पहिल्या काही 1-2 चरणांमध्ये सांगून मग पुढे मनाला उपदेश केलेला आहे की मनाने कशा पद्धतीने भगवंताची आपण उपासना करायला पाहिजे आणि देहाने कसं वागलं पाहिजे. म्हणजे 67व्या श्लोकामध्ये भगवंताच्या रूपाचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे की घनश्याम हा राम लावण्य रूपी. म्हणजे प्रभू रामचंद्र इतके अलौकिक त्यांच्यापाशी सौंदर्य होतं की ज्या वेळेला राम लक्ष्मण सीता हे वनवासामध्ये गेले तेव्हा प्रभू वनवासातून मार्गक्रमण करत असताना अनेक ऋषीमुनी तपस्वी यांना त्यांचं दर्शन घडत असे. तेव्हा हे सर्व ऋषीमुनी आणि तपस्वी प्रभूंवर अतिशय लुब्ध होत असत, मोहित होत असत की ते पुरुष आहेत हे सुद्धा विसरून जात असत. त्यावेळेला प्रभूंनी म्हणजे रामचंद्रांनी त्यांना असं सांगितलं की द्वापार युगामध्ये मी जेव्हा कृष्ण अवतार घेईन त्यावेळेला तुम्ही सगळे गोपी बना आणि मग गोपी कृष्णाला शरण गेलेले आहेत अनन्य भावानी आणि आत्मस्वरूपाचं आणि परमात्मा स्वरूपाचं मिलन तेव्हा कृष्ण अवतारामध्ये झालेलं आहे. आणि कृष्ण अवतारामध्ये गोपी भगवंताला अनन्य शरण जाऊन ब्रह्मस्थितीला पोचलेले आहेत. असा हा भगवंत मनाला अतिशय आनंद देतो, मनाला अतिशय सुख देतो. म्हणजे परमेश्वराच्या मुखाकडे नुसतं पाहिलं तरी आपल्या मनाला समाधान होतं. म्हणून महाराज म्हणतात ना की भगवंताच्या हास्य मुखाचं ध्यान करा. आपण ज्या ज्या वेळेला आपल्याला काही काळजी असेल, चिंता असेल, मनामध्ये कुठली तरी भीती असेल, भय असेल, त्यावेळेला डोळे शांत मिटून शांतपणे भगवंताच्या सगुण रूपाचं ध्यान करायचं. अंतःचक्षुसमोर भगवंताची सगुण मूर्ती किंवा रूप आणायचं. त्याची सुंदरता पाहून त्याचं सगळं ते गुणवर्णन मनाने आपण जेव्हा अनुभवतो त्यावेळेला आपल्या मनाला अतिशय आनंद प्राप्त होतो, सुख प्राप्त होतं. महाराज म्हणतात की भगवंत आणि आनंद हे एकच आहे. म्हणजे आनंद हेच भगवंताचं स्वरूप आहे, ती दोन्ही निराळी नाही आहेत. आज आपला आनंद हा विषयावर अवलंबून आहे. आपण भौतिक विषयामध्ये आपला आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो सगळेजण. त्यामुळे जेव्हा आपला आनंद हा विषयावर अवलंबून असतो, विषय भोगून संपला की आपला आनंद मावळतो किंवा विषय भोगायला मिळाला नाही तरी आपल्याला दुःख होतं किंवा अस्वस्थता येते किंवा मनाला अस्थिरता येते. समजा आपल्याला कोणी सांगितलं की उद्या तुझा मृत्यू होणार आहे, तर आज खायला दिलेली श्रीखंडपुरी आपल्याला गोड लागेल का? याचाच अर्थ विषयावर आपला आनंद हा अवलंबून जो आपण ठेवतो ते चुकीचं आहे. मग खरा आनंद आपल्याला कुठून मिळतो? तर खरा आनंद आपल्याला भगवंताकडून मिळतो. त्याच्यासाठी भगवंताचं ध्यान करायला पाहिजे, त्याच्यासाठी भगवंताचं स्मरण करायला पाहिजे, त्याच्यासाठी भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. का असं असेल बरं? आनंद हेच भगवंताचं व्यक्त स्वरूप आहे. भगवंत आपल्या प्रत्येकामध्ये चैतन्य रूपाने स्थित आहे. म्हणून आपल्या प्रत्येकाला आपण सदैव आनंदी असावं, आनंदी राहावं असं वाटतं, कारण आनंद स्वरूप असलेला भगवंतच आपल्यामध्ये आहे, देहामध्ये. हे समर्थांचा जो सुखानंदकारी भगवंत राम आहे तो आपल्यामध्येच विराजमान आहे. त्याचं मूळ स्वरूप आनंदमय असल्यामुळे आपल्या प्रत्येकाला असं वाटतं की आपण आनंदी असावं, आनंदी राहावं, आपला दिवस आनंदात जावा. पण तो आनंद आपण भगवंताकडे जाऊन मिळवण्याच्या ऐवजी आपण विषयाकडे धाव घेतो आणि विषयातनं मिळवण्याचा प्रयत्न करतो. पण इथे गंमत अशी आहे की विषयाचं मूळ स्वरूप दुःखमय असल्यामुळे
आपण त्याच्याकडे गेलो, विषयाकडे जाऊन आनंद शोधण्याचा प्रयत्न केला तरी आपल्या पदरामध्ये दुःखच पडतं. पण जर या उलट आपण भगवंताचं नाम घेतलं, भगवंताच्या रूपाचं ध्यान केलं, तर भगवंत आपल्या हृदयामध्ये प्रकट होईल आणि आपल्याला चिरंतन असा आनंद, सुख, समाधान प्राप्त होईल. तिथे स्वयंभू आनंदाची उत्पत्ती होईल. म्हणजे नाम आणि भगवंत हे एकच आहेत. नाम हे परमात्मा स्वरूपच आहे. म्हणजे महाराजांनी उदाहरण असं दिलंय की खडक किंवा वाळू हे पाण्यामध्ये समरस होत नाहीत. साखर किंवा मीठच पाण्यामध्ये विरघळतं. तसं भगवंताशी साम्य असलेलं किंवा भगवंत आणि नाम हे एकच असल्यामुळे भगवंताबरोबर त्याचं नाम समरस होतं. त्यामुळे ते नाम घेतलं की मनुष्याला स्वाभाविक आनंद आणि समाधान प्राप्त होतं. आणि जिथे आनंद आहे तिथे भीती असत नाही. बघा, आपण एकाच वेळेला काळजी पण करतोय आणि एकाच वेळेला आनंदी आहोत असं कधीही नसतं. जर भगवंताचं नाम घेतलं तर भगवंताकडनं मिळणारा आनंद, स्वयंभू आनंद आपल्या हृदयामध्येच प्रकट झालेला असतो. आणि ज्या वेळेला आपण आतून आनंदी असतो, ज्या वेळेला आपण आतून समाधानी असतो, ज्या वेळेला आपला आनंद हा बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून नाही, त्यावेळेला आपल्या अंतरंगामध्ये भीती किंवा भय असू शकत नाही. आणि तशा अर्थाने भगवंत आपल्या मनामधल्या भीतीचं किंवा भयाचं निवारण करतो. म्हणजे हे करून बघूया की जेव्हा जेव्हा आपल्या मनामध्ये कुठलीही चिंता किंवा काळजी उत्पन्न होईल, भेडसावेल, त्यावेळेला शांतपणे बसून जर आपण भगवंताच्या रूपाचं ध्यान केलं अंतःचक्षुसमोर आणि एकीकडे मनातल्या मनात शांतपणे भगवंताचं नाम घ्यायला सुरुवात केली, तर असा आपल्या सगळ्यांना अनुभव येईल की हळूहळू आपल्या मनातली भीती किंवा भय कमी झालेलं आहे. आणि म्हणून समर्थांनी पहिल्या चरणामध्ये असं म्हटलंय की सुखानंदकारी निवारी भयाते. आज पाहायला गेलं तर आज आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये कुठली तरी अनामिक भीती दडलेली आहे. मग आपल्याला संसाराचं भय आहे, आपल्याला प्रपंचाचं भय आहे. पण एकदा भगवंताला शरण गेलो की कुठलंही भय मनामध्ये उरत नाही. पण त्याच्यासाठी भगवंताला शरण जायला पाहिजे. शरण जाणं म्हणजे जो काही आपला सगळा अभिमान आहे, जो काही आपला सगळा अहंकार आहे, तो आपल्याला भगवंताच्या पाशी वाहावा लागतो. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला मनाशी ही खुणगाड बांधावी लागते की जो चराचरामध्ये व्याप्त असलेला भगवंत चैतन्य रूपानी आपल्यामध्ये सुद्धा आहे, आपल्या हृदयामध्ये सुद्धा आहे. ते चैतन्य आपल्या देहामध्ये जे खेळतंय तेच परमेश्वराचं व्यक्त स्वरूप आहे. म्हणजे आई माझ्या जवळ आहे या भावनेनी मूल जसं निर्धास्त असतं, तसं भगवंत आपल्यापाशी आहे या भावनेने आपण खरं तर निर्धास्त राहायला पाहिजे. सगळी चिंता, काळजी आपण भगवंतावर सोपवून दिली पाहिजे. कारण निवारी भयाते, भगवंत असा आहे की जो आपल्या भयाचं निवारण करतो. म्हणून ज्या ज्या वेळेला आपल्याला कुठलीही काळजी वाटेल त्या त्या वेळेला भगवंताला सांगावं. म्हणजे भगवंताला हे म्हणावं की अरे तूच माझ्या देहामध्ये चैतन्य रूपाने वास करतोस, म्हणजे तशा अर्थाने माझा योगक्षेम तूच चालवतोस. अशा पद्धतीने जर आपण भगवंताला शरण गेलो तर आपल्या मनामधली भीती, दडपण, अस्वस्थता, अस्थिरता, नकारात्मक भावना, भय हे सगळं भगवंत दूर करतो, काढून टाकतो. म्हणजे भगवंत कसा आहे तर तो सुखानंदकारी आहे, आनंद देणारा आहे. म्हणजे असा जो आनंदाचा कंद असलेला भगवंत आहे, जो भयाचं निवारण करतो, त्याला भक्तिभावाने पूजावे, त्याला भक्तिभावाने शरण जावं असं समर्थांनी दुसऱ्या चरणामध्ये सांगितलंय की जगी भक्तिभावे भजावे तयाते. आता इथे समर्थांनी भक्तिभावे हा शब्द प्रयोग केलेला आहे. भक्तिभावे म्हणजे अतिशय मनापासून. पण आज आपण बघितलं आपल्या स्वतःकडेच तर आपण जे काही आज देवाधर्माचं करतोय त्यात आपल्याला हे जाणवतं की ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी कोरडेपण आलेलं आहे. त्याच्यामध्ये भक्तीचा ओलावा नाही. आपले डोळे भरून यायला पाहिजेत भगवंताकडे पाहिल्यानंतर किंवा त्याची पूजा करत असताना, त्याला भजत असताना, त्याचं पूजन अर्चन करत असताना, अंतःचक्षुसमोर त्याची सगुण रूपातली मूर्ती, ते सगुण रूप आपल्या डोळ्यासमोर आल्यानंतर स्वाभाविकपणे आपल्या मनामध्ये तो ओलावा पाहिजे.
पण आज आपल्या सगळ्यांमध्ये एक प्रकारचा कोरडेपणा आलेला आहे. आपली भक्ती कुठेतरी कर्मकांडामध्ये अडकलेली आहे, कुळधर्म कुळाचारामध्ये अडकलेली आहे, किंवा आपली भक्ती कुठेतरी सकाम उपासनेमध्ये अडकलेली आहे, किंवा आपल्या मनामध्ये कुठेतरी भगवंताविषयी देवाविषयी भीती आहे. म्हणजे जेव्हा आपण देवाधर्माचं जे काही करतो ते जेव्हा कर्मकांडामध्ये किंवा रीतीभातीमध्ये किंवा कुळधर्म कुळाचारात अडकलेलं असतं त्यावेळेला आपण करतो सगळं, पण आपला कल कसा असतो की पद्धतीप्रमाणे सगळ्या गोष्टी होत आहेत की नाही हे बघायचं, ते झालं की आपण मोकळे देव मोकळा. तिथे आपल्याला भक्तीचा अनुभव येऊ शकत नाही. जर आपण सकाम उपासना करत असू, म्हणजे आपल्याला प्रपंचातलं विषयातलं काहीतरी हवं आहे आणि म्हणून आपण कुठले तरी उपाय करा, नवसायास करा, काहीतरी देवाला संकल्प सोडा विषयासाठी, त्याला सकाम उपासना म्हणतात. सकाम उपासना करून तुम्हाला ती गोष्ट प्राप्त होईल सुद्धा, कारण भगवंता दाता आहे. तुम्ही जे मागाल ते तो तुम्हाला देईल. त्यामुळे कदाचित ज्या गोष्टीसाठी उपासना केलेली आहे ती गोष्ट कदाचित उपासना केल्यानंतर प्राप्तही होईल, पण तिथे भक्ती असेलच असं नाही. आणि तिसरं, आपल्या मनामध्ये भगवंताविषयी देवाविषयी कुठेतरी एक भीती असते की आपल्याकडनं त्याचं काही चुकायला नको, आपल्याकडनं सगळं त्याचं काही व्यवस्थित व्हायला पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या अवस्थांमध्ये मनाच्या भक्ती असेलच असं नाही. महाराज म्हणतात की जी भीती आपल्याला भूताखेतांची वाटते तीच जर भीती आपल्याला देवाविषयी वाटली तर मग देवात आणि भूताखेतांमध्ये काय फरक राहिला. त्यामुळे आपण देवाची उपासना किंवा साधन हे भगवंत तू मला फार आवडतोस आणि तू मला हवा आहेस, मला तुझी प्राप्ती करून घ्यायची, ह्या एकमेव भावनेने भगवंताची उपासना करावी, ज्याला निष्काम आणि दंभविरहित भक्ती म्हणतात. दंभविरहित म्हणजे ज्याच्यामध्ये कुठलाही दंभ नाही, ज्याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ नाही. पण आज आपलं भगवंतावरचं प्रेम हे स्वार्थावर आधारित आहे, म्हणून ते दांभिक आहे. म्हणजे ब्रह्मानंद महाराजांना जी आपल्याकडनं निष्काम आणि दंभविरहित भक्ती हवी आहे तशी जर आपल्याला साधायची असेल तर आपल्याला देव आवडायला पाहिजे, तर आपल्याला भगवंत आवडायला पाहिजे. भगवंत आवडायला लागला की त्याचं नाम आपल्याला आवडायला लागतं, त्या नामामध्ये प्रेम येतं. मग आपल्या हृदयामध्ये ते प्रेम जागृत झालं की मग भगवंत आपोआप आपल्या हृदयामध्ये प्रकट होतो, कारण प्रेमात राम रमतो. म्हणजे देवाकडे आज आपण जेव्हा जातो त्या मनामध्ये काहीतरी स्वार्थ असतो, मग ती निस्वार्थ सेवा किंवा निस्वार्थ भक्ती होत नाही. आज आपल्याला काहीतरी हवं आहे, प्रपंचामध्ये अमुक गोष्ट हवी आहे, मग आपण देवाकडे जातो, आपण परमेश्वराकडे जातो, आपण भगवंताकडे जातो, भगवंत स्वरूप असलेल्या सद्गुरूंकडे जातो आणि आपण याचना करतो की देवा मी ह्या अडचणीत आहे, तू हे निवारण कर. देवा मला हे हवं आहे, तू ते मला दे. देव अडचणींचं निवारण करेल, देव तुम्हाला हवं ते सगळं देईल, पण त्याची भक्ती आपल्या हृदयामध्ये प्रकट होईल असं नाही. तो भक्तीचा ओलावा आपल्या हृदयामध्ये प्रकट होण्यासाठी आपण निष्काम आणि दंभविरहित भक्ती करायला पाहिजे. म्हणजे मला देवा काहीही नकोय, मला फक्त तू हवा आहेस, ही भावना आपल्या मनामध्ये जेव्हा प्रबळ होईल त्यावेळेला आपल्याला भगवंत भेटेल. कारण भगवंत महाराज म्हणतात तसं की जर कृपण असेल तर तो नामभक्ती देण्यामध्ये कृपण आहे. तो सगळं काही देईल पण नामाचं प्रेम फार क्वचित देतो. म्हणजे गोपी जशा अनन्य भावाने भगवंताला शरण गेल्या तसं आपण जायला पाहिजे. कारण देवाला आपण केलेली भोळी भाबडी भक्ती आवडते. देवाला आपल्याकडनं दुसरं काहीही नको असतं. तो म्हणतो की तुम्ही माझ्याकडे फक्त शरण होऊन या, तुम्ही 2 पावलं चाला, मी 10 पावलं तुमच्यासाठी पुढे येईन. पण ती 2 पावलं टाकायला आपला अहंकार आड येतो. ज्या वेळेला अहंकार किंवा अभिमान आड येतो त्यावेळेला ती भक्ती भोळी भाबडी नसते, ती कुठल्या तरी स्वार्थावर आधारित आहे. इतकं सोपं नाही आहे की देवाच्या पायावर जाऊन डोकं टेकवणं. डोकं टेकवणं म्हणजे शरणागती आहे. सगळा मीपणा सोडावा लागतो भगवंताच्या चरणाशी. त्याला खऱ्या अर्थाने डोकं टेकवणं म्हणतात. ती फक्त शारीरिक क्रिया नाही आहे.
जर भगवंताला आपण अनन्य भावाने शरण गेलो तरच आपण टेकवलेलं जे डोकं आहे त्याच्या पायावर त्याला काही अर्थ आहे. नाहीतर ती नुसती शारीरिक क्रिया आहे. आणि भगवंताला आपल्या मनातलं सगळं कळत असतं. आपण जर दांभिकपणा करून त्याच्यापाशी गेलो, स्वार्थावर आधारित त्याच्यावर भक्ती केली, तर भक्ती केली आहे म्हणून त्याचं माप आपल्या पदरात घालताना आपल्याला जे पाहिजे तो ते देईल आणि मोकळा होईल. पण आपण त्याच्याकडे जायचं त्याच्या नामाचं प्रेम मागण्यासाठी. तू मला हवायस, तू ये माझ्यापाशी, अशा भावनेने आपण त्याच्याकडे जायला पाहिजे. म्हणजे मग तो खऱ्या अर्थाने ती 10 पावलं चालत आपल्यापाशी येतो. आणि मग आपल्याला जगातलं, ब्रह्मांडात त्याचं जे काही सगळं आहे त्याच्यापासनं येणारा आनंद, त्याच्यापासनं मिळणारं समाधान, त्याच्याकडनं मिळणारं प्रेम आणि प्रत्यक्ष भगवंत, तो सगळं आपल्याला देतो. आणि आपल्याला तशा अर्थाने भगवंताची प्राप्ती होते की भगवंताकडनं येणारा जो आनंद आहे तो आपल्याला मिळतो, ते समाधान आपल्याला मिळतं, ते प्रेम आपल्याला मिळतं भगवंताचं. पण त्याच्यासाठी आपल्याला मनाने पण शुद्ध असावं लागतं आणि आचरणाने पण शुद्ध असावं लागतं. आणि हे 3ऱ्या चरणामध्ये समर्थांनी सांगितलंय की विवेके तजावा अनाचार हेवा. विवेके म्हणजे सत्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून. आपण जर नाम घेतलं तर आपला विवेक जागृत राहतो. आपल्याला जर नामाचं विस्मरण झालं तर आपली सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहत नाही. आपल्या हातनं काहीतरी चुकीचं कर्म घडतं. आपण प्रत्येकाने हा विचार करायचा की जेव्हा जेव्हा आपल्या हातनं काहीतरी चुकीचं कर्म घडतं त्यावेळेला बघा आपल्याला भगवंताच्या नामाचं, भगवंत स्वरूप असलेल्या सद्गुरूंचं, महाराजांचं स्मरण राहिलेलं नसतं. त्या 5-10 मिनिटासाठी आपण सगळं जग विसरून गेलेलो असतो आणि आपला अहंकार, आपला अभिमान इतका त्याने डोकं वर काढलेलं असतं की आपल्या हातनं काहीतरी चुकीचं घडतं. म्हणून महाराजांचा जो कटाक्ष आहे, म्हणून समर्थांचा जो कटाक्ष आहे की एकीकडे तुम्ही मनाने भगवंताचं व्हा, पण दुसरीकडे देहाने तुम्ही योग्य आचरण ठेवा. अनिती, अधर्माचं आचरण आपण करू नये. जे योग्य नाही, जे घातक आहे ते आपण करायचं नाही. म्हणून तो तजावा अनाचार हेवा असा शब्दप्रयोग समर्थाने वापरलेला आहे. आणि हेवा म्हणजे दुसऱ्याचा द्वेष करणं, दुसऱ्याचा मत्सर करणं. आज आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये कुठे ना कुठेतरी दुसऱ्याविषयी हेवा आहे. त्याला एवढं सगळं मिळालं, मला नाही मिळालं. मग पहिल्यांदा तो हेवा म्हणून असतो. मग त्याची जागा हळूहळू द्वेष आणि मत्सर यांनी घेतली जाते. ज्या व्यक्तीला आपल्यापेक्षा जास्त 4 चांगल्या गोष्टी मिळालेल्या आहेत त्या व्यक्तीविषयी आपल्या मनामध्ये द्वेष उत्पन्न होतो. त्या व्यक्तीविषयी आपल्या मनामध्ये मत्सर उत्पन्न होतो. मग आपण रागराग त्याचा करायला लागतो. म्हणजे आपला क्रोध वाढतो. म्हणजे एका विकारातनं दुसरा विकार उत्पन्न होतो. मग ज्या व्यक्तीविषयी आपल्या मनामध्ये द्वेष आहे, ज्या व्यक्तीविषयी आपल्या मनामध्ये मत्सर आहे, ज्या व्यक्तीविषयी आपल्या मनामध्ये राग आहे, त्या व्यक्तीविषयी आपण निंदा करायला सुरुवात करतो. आणि महाराजांना परनिंदा केलेली अजिबात आवडत नाही, समर्थांना निंदा केलेली आवडत नाही. मग ते चुकीचं आचरण आहे. म्हणून 3ऱ्या चरणामध्ये समर्थांनी हे सांगितले की विवेके तजावा अनाचार हेवा. आपण स्वच्छ भावाने राहिलं पाहिजे. आपल्या मनामध्ये कोणाविषयी राग नको, कोणाविषयी द्वेष नको, कोणाविषयी मत्सर नको, हेवा नको. एखादी तशी परिस्थिती उत्पन्न झाली, आपल्याला दुसऱ्याविषयी मत्सर वाटला, द्वेष वाटला, तरी महाराजांना, आपल्या सद्गुरूंना प्रार्थना करायची की हे काढून टाका माझ्या मनातनं, मला स्वच्छ करा, माझं मन स्वच्छ ठेवा, माझं मन साफ ठेवा. सतत प्रार्थना करत राहायची. जेवढी आपण प्रार्थना करू भगवंताला, एक दिवस भगवंत आपली प्रार्थना ऐकतो आणि आपलं सगळं काही योगक्षेम तो चालवतो. म्हणजे महाराज म्हणतात तसं की आपल्याला परमार्थाची इमारत ही 3 गोष्टींवर उभी करायची. एक म्हणजे शुद्ध अंतःकरण, दुसरं म्हणजे शुद्ध आचरण आणि तिसरं म्हणजे नामस्मरण. म्हणजे माणसाला दोन्ही तऱ्हेची कर्तव्य आहेत. एक मीपणाचं कर्तव्य आणि माझेपणाचं कर्तव्य. मीपणाचं कर्तव्य म्हणजे उपासना, आत्मस्वरूपाशी जे कर्तव्य निगडीत आहे, उपासना करणं, साधन करणं, भगवंताला प्राप्त करून घेणं. आणि माझेपणाच्या कर्तव्यामध्ये देहाच्या माध्यमातून करायची कर्तव्य येतात. पण ह्या दोन्हीचाही संगम साधकाच्या ठिकाणी व्हायला हवा. म्हणजे
त्याचं अंतःकरण पण शुद्ध पाहिजे, त्याने मनाने भगवंताला भजायचं आहे आणि दुसरीकडे देहाने सुद्धा योग्य वागायचं आहे. आचरण विवेक जागृत ठेवूनच व्हायला पाहिजे. तशा भावनेनी जर माणूस गेला, म्हणजे एकीकडे मनाने तो भगवंताचा झालेला आहे आणि देहाने तो चांगलं आचरण ठेवतोय, तर त्यावेळेला त्याच्यावर भगवत कृपेचा पाऊस पडतो. म्हणजे अंतःकरण शुद्ध ठेवायचं तर मनामध्ये असलेला द्वेष, मत्सर, दुसऱ्याविषयी वाटणारा हेवा, राग, लोभ, मोह, मद हे सगळं आपल्याला काढून टाकायला लागतं. अहंकार. म्हणजे महाराजांनी शेताचं उदाहरण दिलेलं आहे, की आपल्याला जर चांगलं पीक हाती यावं असं वाटत असेल, तर शेतीची मशागत चांगली करावी लागते. मग शेतकरी पहिल्यांदा काय करतो, की जमिनीमधले जे तण, हरळी किंवा असं काय काय जे नको असलेला भाग आहे, तो पहिल्यांदा शेतातनं तो बाहेर काढतो. तसंच आपल्या मनामधला हा जो सगळा विषय, वासना आणि विकारांचा जो खेळ चाललेला असतो, हे सगळे विकार आपल्याला हळूहळू नामाच्या योगे क्षीण करत ते काढून टाकावे लागतात. आणि म्हणून समर्थांनी या 3ऱ्या चरणात सांगितलंय, की मनुष्याने आचरण शुद्ध ठेवावं, कोणाचीही निंदा करू नये, कोणाच्याही द्रव्याची अभिलाषा ठेवू नये, म्हणजे परद्रव्य, परस्त्रीगमन करू नये, कोणालाही लबाडीने फसवू नये, परद्रव्याची अभिलाषा बाळगू नये, परनिंदेचा विष्ठा समजून त्याग करावा, खोटं बोलू नये, चुकीचं कर्म करू नये. इतकी आचरण शुद्धी आपल्याला पाळता आली पाहिजे. त्याला समर्थांनी 3ऱ्या चरणामध्ये ते सांगितले, की देहाने तुम्ही कसं वागलं पाहिजे. म्हणजे शेतकरी त्याच्या शेतामध्ये चांगलं पीक आल्यानंतर ते पीक गुराढोरांनी खाऊ नये म्हणून जसं कुंपण घालतो, तसं आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्वाला आपण शुद्ध आचरणाचं कुंपण घातलं पाहिजे. सतत विवेक जागृत ठेवला पाहिजे. आणि मग 3रं म्हणजे नामस्मरण. तसं शेतामध्ये उत्तम चांगलं बी म्हणजे ते चांगलं नाम आहे. निष्काम आणि दंभविरहित भक्तीचं ते द्योतक आहे. म्हणजे उपासना ही सकाम नसावी. आपण जे बी पेरतोय ते किडकं नसावं. जर किडकं बी जमिनीमध्ये पेरलं तर पीक चांगलं येणार नाही. तसं नामस्मरण करत असताना मला काहीतरी विषयभोग हवा आहे म्हणून जर आपण नाम घेतलं तर ती सकाम उपासना आहे. म्हणजे ते शेतामध्ये किडकं बी पेरल्यासारखं. आपण जर परमेश्वराची दंभविरहित आणि निष्काम भावनेने जर सेवा केली, भक्ती केली, तर मग जसं शेतावर पाऊस पडतो आणि पीक चांगलं येतं, तसं भगवत कृपेचा पाऊस त्या नामस्मरण रूपी शेतावर पडतो. कारण महाराज म्हणतात तसं, की त्या शेतामध्ये लोहचुंबकासारखी शक्ती असते. कारण शेतामध्ये बी पेरलंय ते सकाम उपासनेचं नाही आहे, शुद्ध अंतःकरण आहे. म्हणजे जमिनीमधली जी सगळी नको असलेल्या गोष्टी आहेत त्या बाहेर काढलेल्या आहेत, हरळी, तण वगैरे सगळं. आणि शुद्ध आचरण म्हणजे त्या शेताला गुराढोरांनी खाऊ नये म्हणून जसं शेतकरी कुंपण घालतो, तसं ते शुद्ध आचरण आहे. असं जर ते नामस्मरण रूपी शेत असेल तर त्याच्यामध्ये लोहचुंबकासारखी शक्ती असते. ते आपल्या स्वतःवर भगवत कृपेचा पाऊस पाडून घेतं. आणि म्हणून समर्थांनी 4थ्या चरणामध्ये सांगितले, की असा जो भगवंत आहे, म्हणजे जो सुखानंदकारी आहे, जो भयाचं निवारण करतो, त्याला भक्तिभावाने तुम्ही भजा. तुम्ही सत्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवा. आणि ती जागृत कधी राहणार आहे? आपण नाम घेतलं की ती जागृत राहणार आहे. ती जागृत राहिली तर आपल्या हातनं चुकीचं आचरण कधीही घडणार नाही. आपल्या हातनं कधीही अनिती, अधर्माचं आचरण घडणार नाही. आपल्या हातनं कधीही चुकीचं कर्म घडणार नाही. विषय, वासना आणि विकार हळूहळू क्षीण होत जातील. आपण कधी कोणाचा द्वेष करणार नाही, मत्सर करणार नाही. पण मग हे जर सगळं साधायचं असेल तर काय करायला पाहिजे? हे 4थ्या चरणामध्ये सांगितलंय, की प्रभाते मनी राम चिंतित जावा. तुम्ही त्याचं ध्यान केल्याशिवाय, तुम्ही त्याची उपासना केल्याशिवाय, तुम्ही त्याचं नाम घेतल्याशिवाय हे साधणार नाही आहे, हे साधलं जाणार नाही. आणि त्याच्यासाठी वेळ कुठली सांगितली तर प्रभात समय, म्हणजे सूर्य उगवायच्या आधीचा काळ आहे, पहाटेचा काळ आहे. ते 4थ्या चरणामध्ये सांगितलंय, की प्रभाते मनी राम चिंतित जावा. आणि अशा पद्धतीने जर आपण रोज सकाळी उठून
अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर आपण रोज सकाळी उठल्यानंतर किमान अर्धा तास ते पाऊण तास जर आपल्या आवडणाऱ्या देवाची भक्ती केली, त्याचं नाम घेतलं, त्याचं ध्यान केलं, शांत आपण बसलो जरा डोळे मिटून, स्वतःमध्ये डोकवून बघितलं, काय बाबा चुकतंय माझं, वागायचं चुकतंय का, मनामध्ये माझ्या काय दोष आहे, आणि ते सगळं काढून टाकण्याचा प्रयत्न केला. जसं शेतकरी शेतामधनं हरळी, तण हे सगळं काढून टाकतो. शुद्ध अंतःकरण, शुद्ध आचरण आणि नामस्मरण या तिन्ही जर गोष्टी साधल्या तर आपला परमार्थ साधला गेला आणि मग पुढे जाऊन आपल्याला भगवंताची प्राप्ती होते. म्हणजेच भगवंताकडनं येणारा जो आनंद आणि समाधान आहे त्याची प्राप्ती होते. आणि हे सूत्र सांगताना समर्थ या श्लोकामध्ये सांगतात की सुखानंदकारी निवारी भयाते, जगी भक्तिभावे भजावे तयाते, विवेके तजावा अनाचार हेवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. जय जय रघुवीर समर्थ.